तिथंच हिंसा करतो. हा पूज्य भाव आहे अंतःकरणात की द्वेष आहे? काय आहे? काय म्हणावं? कोणता भाव म्हणावं? द्वेष भाव आहे. ज्यांना पूज्य मानतो त्यांच्या वचनांचा, त्यांच्या आदर्शाचा, त्यांच्या चालण्या बोलण्याचा, वागण्या चालण्याचा, संबंधित व्यवहाराचा अनादर करू नये. आदराने तो व्यवहार आपण पाहायला पाहिजे. अगोदर आधी राखावा आचार, मग पाहावा विचार. जे पूज्य आहे त्यांच्या आचाराविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धाभाव नसेल तर त्याचा विचार कसा पाहणार आपण? श्रद्धाच नाही तर विचार पाहण्याचा प्रश्नच काय आहे? श्रद्धा असेल तर विचार जरूर पाहू, श्रद्धाच नाही तर ते अनंत महाराज का माहीतच आहे. नाही, पुढचं तुम्ही नाही ऐकू शकत. अशी जर आपल्या मनामध्ये भावना असेल आपण पुढचं ऐकू शकत नाही, नाही का? म्हणून संत गेले ती बोलून. आपल्या समाजामध्ये संत बोलून गेले. काय बोलून गेले? दाखवूनी आचरण. मी ते आचरण आणलं, जे मला ज्ञान झालं, जी माझ्यावर समज आली, त्या समजीचं अगोदर मी आचरण करून पाहिलं. आणि आचरण केल्यानंतर तुम्हाला सांगितलं. आई मुलांना खिचडी चारते. उद्या मुलांना खिचडी ठेवायची आहे. आदल्या दिवशी निवडते खिचडी, साफसूफ करते, सुपानी पाकळते. पाकळल्यानंतर काळजी घेते, गंज चांगला धुते, पाणी बरोबर गाळलेलचा टाकते, खिचडी शिजवते. शिजली का कच्ची राहिली पाहते. ते पाहिल्यानंतर त्या मुलांना भरवते. काळजी घेते की नाही? त्या प्रकारे आपणही कर्म करताना बीजारोपण करतो. आपण शेतीमध्ये बी मशागत करते, त्याच्यामध्ये बी पेरते. बी पेरणं, मग उगवणं, मग रक्षण करणं, मग वाढवणं, मग फल तयार होऊन देणं, मग सांगवणं, घरी आणणं, घरी आणल्यानंतर निवडणं, निवडल्यानंतर दळणं, दळल्यानंतर रांधल्यानंतर खाणं. इतक्या प्रक्रिया तुमच्या खाण्यामध्ये नसेल तर आपल्या जीवनात का आपण चेष्टा करून राहिलो का? भुसा भरलं खायचं आहे का? काहीच विचार करायचा ना. आपण नुसताच कल्लोळ करायचा, नुसताच सत्संगतीचा, पुण्यतिथीचा, जयंतीचा कार्यक्रम करायचा आहे तरी कशासाठी? म्हणून संत गेले ती बोलून, दाखवूनी आचरण. परी आम्ही वेळे जन, नाही आम्हा त्याचे भान. त्याचं भान नाही आपल्याला, म्हणून आपण भान राखलं पाहिजे. म्हणून संत आचरती कर्म, असं भान न राखल्यामुळं आपल्या समाजामध्ये संतांचा प्रभाव असताना सुद्धा आपल्या जीवन जगण्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं आचरण तयार होत आहे, समाजामध्ये कोणतं कोणतं आचरण होत आहे हे आज आता पाहू आपण. पहिलं आचरण आहे कोणतं आहे? लौकिक आचरण. दुसरं आचरण आहे धर्माचरण. तिसरं आचरण आहे वैदिक आचरण. चौथं आचरण आहे ज्ञानाचरण. लक्षात घ्या. पहिलं आचरण लौकिक आचरण. लौकिक आचरण म्हणजे काय? लोक जैसा ओक धरिता धरेना. लोक जैसा ओक धरिता धरेना. लोक जैसा ओक धरिता धरेना. लोक जैसा ओक धरिता. लोक जैसा ओक धरिता धरेना. लोक जैसा ओक धरिता धरेना. लोक जैसा धरिता अभक्ता गिरिना संत संग आना. अभक्ता गिरिना संत संग. अभक्ता गिरिना संत संग. अभक्ता गिरिना संत संग. अभक्ता गिरिना संत
संत संग लोक जैसा ओक भरितात लोक जैसा ओक भरितात लोक जैसा ओक भरितात लोक जैसा ओक भरिता धरवेना अभक्ता जिरेना संत संग. लोकरूढी लौकिकाचरण. आपण लौकिकाचरणाला बळी गेलो आहोत. जे आपण आचरण करतो, धार्मिक कार्यक्रम करतो, सत्संग करतो, भजन पूजन करतो, याच्यामध्ये आपल्या मनामध्ये लौकिकाचरण आहे. म्हणजे आपला लौकिक वाढला पाहिजे, आपली प्रसिद्धी झाली पाहिजे. अनंत महाराज खूपच चांगले आहे, खूप चांगले बोलतात म्हणून रोचक वाणीचा वापर करतो आम्ही. रुचलं पाहिजे, तुम्हाला गोडगोड वाचलं पाहिजे. परंतु तुका म्हणे निंब दिधल्या वाचून अंतरीचा सीन कैसा जाये. नवे वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले भलते द्यावे पाले भलत्यासी. ऐशी काही कळवळ्याची जाती की बिना लोभावी न करे पिता पती. म्हणून लौकिक आचरण, लोकरूढीप्रमाणे जे आचरण करतो आपण, रूढी आहे, परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये रूढीमध्ये काही छानबीन न करता आपण जे आचरण करतो त्याचं नाव लौकिक आचरण. हे लौकिक आचरण ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, लौकिक वाढावा, पदप्रतिष्ठा वाढावी, मानपान वाढावा, आमच्या जीवनामध्ये पाटीलकी यावी, आमच्या जीवनामध्ये मला नेतृत्व करता यावं, नेतृत्वाची संधी द्यावी, असा जो विचार आपल्या मनामध्ये आहे, असे आचरण करणारे जे लोक आहेत त्यांचं कर्म आहे अविद्याकृत कर्म. लक्षात घ्या, एक एक गोष्ट समजून घ्या. अविद्याकृत कर्म, कर्म करता तुम्ही, आता आजही कर्म आहे, पण या कर्मामध्ये अविद्या नसली पाहिजे. अविद्या म्हणजे काय? अविद्या अविद्या म्हणजे न शिकलेला मनुष्य होय का? अशिक्षित. अविद्या लक्षात घ्या. विषयांची जे प्रवृत्ती त्याची अविद्या बाधा निश्चिती. विषयापासून अतिनिवृत्ती ती मुक्ती जानपा उद्धवा. भागवतामध्ये दिलेलं आहे. उद्धवा, अरे अविद्या म्हणजे काय? शिक्षण न घेतलेला मनुष्य होय का? नाही 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 नाही. शिक्षण घेतलेले या माणसं अविद्येनं ग्रस्त झालेले आहेत. अविद्या आहे म्हणून चोरी होत आहे, अविद्या होता म्हणून हिंसा होत आहे, अविद्या होता म्हणून व्यभिचार होत आहे, अविद्या आहे म्हणून भ्रष्टाचार होत आहे, शिष्टाचार होत आहे, अनाचार होत आहे, अत्याचार होत आहे. कोण करताय? निंदन करणारी बाई करताय का? हे डवरा हाकलणारा माणूस करताय का? हे भ्रष्टाचार अत्याचार जे करताय ते कोण करताय? शिकलेलेच माणसं आहे. कारण तिथं अविद्या आहे, विषयांची प्रवृत्ती आहे, विषयाकडे ओढ आहे. त्याच्यामुळे ते लोक लौकिकाचरण करत आहेत. लौकिकाचरणामध्ये अविद्याकृत कर्म होत असतात. लक्षात घ्या. जे लोक आचरणामध्ये लौकिकता आणते, पदप्रतिष्ठा आणते, लोकरूढी परंपरा याचं जतन करण्यासाठी जो मनुष्य जीवनामध्ये आचरण करतो त्याच्या हातून अविद्याकृत कर्म होत असतात. लक्षात घ्या. ज्ञानाचरण होत नाही, ज्ञानाचं कर्म होत नाही, विवेकाचं कर्म होत नाही. कर्माचे 4 प्रकार आहे. अविद्याकृत कर्म, कामनायुक्त कर्म, भ्रांतियुक्त कर्म आणि विवेकयुक्त कर्म. ते हे अविद्यायुक्त कर्म आहे, अविद्येनं युक्त झालेलं कर्म. कोणतं? जो मनुष्य भक्ती करताना, सत्संग करताना, पाठांतर करताना, एखादी सेवा संघटना चालवताना, कुटुंबाचं पालनपोषण करताना, समाजामध्ये रचनात्मक काम करताना जे माणसं लौकिकाला बळी जातात, पदप्रतिष्ठेची हाव असतात, आपली कीर्ती झाली पाहिजे अशी इच्छा करून जर ते कर्म करत असेल तर त्याचं नाव अविद्याकृत कर्म, जे जीवाशी बाधक आहेत. लक्षात घ्या. अविद्याकृत कर्म. अविद्याकृत कर्म करणारे लोक काय करते? बाह्यांग बहिर्मुख होतात. बहिर्मुख व्यवहार करण्यासाठी मन बहिर्मुख असावं लागते. ज्याचा मन अंतर्मुख आहे त्याला बहिर्मुख व्यवहार करता येत नाही. बहिर्मुखाचा अर्थ काय? बाहेरील व्यवहार. मी काल परवाच एका बैठकीत सांगितलं, बाबा म्हटलं बाहेर डोळा आहे, बाहेरची वस्तू पाहण्यासाठी आहे, बाहेर कान आहे, बाहेरची वस्तू ऐकण्यासाठी आहे, जीभ आहे बाहेरचं बोलण्यासाठी आहे, हात आहे बाहेरचं काम करण्यासाठी, पाय आहे बाहेर चालण्यासाठी आहे.
अरे पण तुझ्याजवळ जे मन आहे ते बाहेर दिलं का? कुठं आहे का मन पाठीला पोटाला? मन आतमध्ये आहे. आतमध्ये यासाठी ठेवलं, त्याला आतमधलं काम करायचं आहे. हा बाहेरचा कारभार करता हे मन. बाहेरचा कारभारानं लाता नाही खाता येईल का? मन करे मौजा नशीब काय लाता. मन आतमध्ये आहे, त्या मनाचं काम आहे आतमधलं काम. शोधावे आपुले अंतर सर्वदा. 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 शोधावे आपुले कदा येती काय काम क्रोध कदा. मनाला कोणतं काम दिलं पाहिजे? शोधावे आपुले अंतर सर्वद. अरे माणसा, एवढा तर विचार कर, तुझ्या डोळ्यानं जे दृश्य दिसते ते दृश्य हिताचं आहे की अहिताचं आहे याचा विचार करण्यासाठी आतमध्ये मन ठेवलं. लक्षात घ्या, वरून दाना टाकतो जात्यामध्ये आपण दळताना. दाना टाकण्याचं साधन वरच ठेवलं. दाना तिथं टाकायचा आहे, पण दाना पिसाचं काम साधन आतमध्ये आहे ना, वर कुठं आहे? आतमधलं काम बंद आहे. पिसणं कसं होईल बाबाजी? डोळ्यांनी पाहत आहो, कानाने ऐकत आहो, तोंडाने वाचत आहो, बोलत आहो, पण पाहण्याचा, बोलण्याचा, ऐकण्याचा, वाचनांचा जो गर्भित अर्थ आहे, तो गर्भित अर्थ जाणून घ्यासाठी आतमध्ये मन आहे बाबाजी. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. या मनाला बाहेरचा कारभार करू देऊ नका. जेव्हा मन बाहेरचा कारभार करायला सुरुवात करेल तेव्हा हे मन तुमच्या जीवनामध्ये आपदा तयार होईल. लक्षात घ्या. सुविचारेन संपदा आपदा कुविचारेन. सारासार विचारेन जीवनम सुखदम भवेतः. सुविचारेन संपदा आपदा कुविचारेन. म्हणून ज्या इंद्रियाकडे जे काम आहे तो टेबल सांभाळला पाहिजे आपण. आपलं जीवन हे एक ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये अधिकारी आहे, पदाधिकारी आहे, कर्मचारी आहे, क्लर्क आहे, चपराशी आहे. ज्याचं त्याचं काम वाटून, डोळ्याचं काम पाहणे आहे. पण जे दृश्य दिसते आपल्या डोळ्यासमोर त्या दृश्यांचा अंगीकार करावं की त्यागावं? ते दृश्य हिताचं आहे
की अहिताचा आहे, साधक आहे की बाधक आहे याचा जर विचार करत नसू बाबाजी कर्म चुकणार साहेब. म्हणून असं अविद्याकृत कर्म करू नका. प्रत्येक क्षणाला जे आपण कर्म करतो त्या कर्मामध्ये अविद्या नसावी, विद्या असावी. विद्या सभी कर प्राप्त मत पांडित्य का अभिमान कर, अभिमान विद्या का बुरा इस पर सदा ही ध्यान धर. अविद्याकृत कर्म असेल मित्र हो तुमच्या जीवनामध्ये दुःखाची उपज होणारच आहे. तुम्हाला चिंताग्रस्त राहावंच लागेल, भयग्रस्त राहावंच लागेल, कारण कर्मच अविद्याकृत आहे ना. लक्षात घ्या. हे लौकिक आचरणाचं कर्म जे आहे ते अविद्याकृत आहे असा संतांना अनुभव आला. संत लिहितात, जनासाठी कष्ट केले, 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 जनासाठी संती ग्रंथ उभारिले, संती ग्रंथ उभारिले, संती संती ग्रंथ उभारिले, संती ग्रंथ उभारिले, संती ग्रंथ उभारिले, परी आम्ही कर्महीन, परी आम्ही कर्महीन, परी कर्महीन झालो, परी कर्महीन झालो, परी ज्ञानाशी मोकलो, आम्ही ज्ञानाशी मोकलो, आम्ही ज्ञानाशी मोकलो, मोकलो, ज्ञानाशी मोकलो, जनासाठी कष्ट केले, जनासाठी कष्ट केले, जनासाठी कष्ट केले, जनासाठी कष्ट केले. जनासाठी कष्ट. संतांनी जी आटाटी केली त्यांनी कर्म करताना अविद्याकृत कर्म केलं, कारण त्यांना ज्यासमोर लौकिकाचरण होतं. त्यांनी अनुभव दिला की तुकड्या सांगे अनुभव आणि संती बोधियेला सर्व. संतांचं जीवन काही असं निरर्थक जाणार नाही आहे. प्रत्येक मी माझा अनुभव सांगतो, मी काही मोठा संत नाही आहे, परंतु ज्यावेळेस माणसाच्या डोक्यामध्ये समाज आणि देव राहतो तेव्हा त्याच्यातून अविद्याकृत कर्म होत असते. समाजाच्या समजीला आपण समाज म्हटला आहे,
संतांनी संतांच्या समजेला समाज म्हटला आहे. संतही समाजातच राहिले, आपणही समाजातच राहत आहोत, समाजाचंच कार्य करत आहोत, परंतु आपण समाजाच्या समजीचं काम करत आहोत. संतांच्या समजेवर पडदा येतं आपल्या कामावर, म्हणून ते अविद्याकृत कर्म आहे. ज्या कर्मामध्ये संतांची समज आहे, वाडवडिलांची समज आहे, अनुभवी लोकांची समज आहे, थंड शांत झालेल्या लोकांची समज आहे, त्या समजेनं काम करा, उपद्रव तयार होणार नाही जीवनात. ती समज बाजूला ठेवून जर तुम्ही काम करत असाल मित्र, तुम्हाला पश्चातापाची वेळ येणारच आहे, चिंताग्रस्त भयग्रस्त जीवन बनणारच आहे. म्हणून प्रत्येकाने अविद्याकृत कर्मापासून सावध राहायला पाहिजे. लौकिक आचरण. दुसरं आचरण सांगतं, आचरण आचरती कर्म. दुसरं आचरण कोणतं आहे? धर्माचरण. आपल्या समाजामध्ये धर्माचरण, धर्माचरण म्हणजे अलग अलग धर्म मानलेले आहेत. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये दिलेलं आहे, धर्मात नाही हिंदू मुसलमान, धर्मात नाही बौद्ध ख्रिश्चन, नाही धर्मात नाही पारसी ख्रिश्चन, मूळ तत्वी पाहता. धर्माचं जर मूळ तत्व पाहिलं, हे तुमचं बाहेरचं अंग आहे. हिंदू मुसलमान शीख जैन बौद्ध हे धर्माचं अंग नव्हे. हा समाज आहे, बौद्ध समाज आहे, हिंदू समाज आहे, मुस्लिम समाज आहे. समाजांनी समाजामध्ये राहून समाजाचं काम केलं पाहिजे. कोण म्हणते करू नका म्हणून? पण तुम्ही आपल्या व्याख्येमध्ये समजीमध्ये विडंबन तयार करत असाल तर ते अधर्माचं काम होते बाबाजी. धर्म हा एकमेकाशी जोडला जातो, तोडला जात नाही. ज्या बोलण्यानी, ज्या वागल्यानी, ज्या व्यवहारांनी मनुष्य एकमेकापासून तुटला जातो तो धर्म नव्हे, त्याचं नाव अधर्म आहे. आपुली साधावी उन्नती, सौख्य लाभावे इतराप्रती, या उद्देशे जी जी संस्कृती, धर्म मनावे तिज लागी. कोणाचाही द्रोह न करून, साधावा ऐहिक उत्कर्ष पूर्ण, बाणावे आत्मसमाधान, या नाव धर्म. धार्मिक तयासची म्हणावे, जो सत्य वाचून वागेल बरवे, जो आपुल्याची स्वयंची स्वभावे, समरस होई सर्वासी. काय व्याख्या दिल्या धर्माच्या? या व्याख्यावर आपण पडदे आणत असू आणि धर्माचं आचरण करत असू बाबाजी. धर्माधर्मामध्ये कलह, भांडणं, द्वेष, संघर्ष कसा नाही असणार? धर्मनिष्ठ म्हणून घेता, धार्मिक म्हणून घेता आणि तिथं संघर्ष करता, वाद करता, कलह करता, मतांतर तयार करता. ही संतांची अनुभूती नाही आहे. म्हणून धर्माचे ते धर्म व्यवहारी कळावे, 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 धर्माचे ते धर्म व्यवहारी कळावे. म्हणूनच भावे उद्गारिलो, मनोनीच भावे उद्गारिलो, मनोनीच भावे उद्गारिलो, मनोनीच भावे भावे
कशासाठी आहे? कशासाठी आहे धर्म? बोलण्यासाठी आहे, दाखवण्यासाठी आहे, वादविवाद संघर्ष करण्यासाठी आहे, एकमेकांचं खंडन करण्यासाठी आहे? नाही नाही नाही. जाणत्याने तत्वे अभ्यासावी, रूपांतरे व्यवहारे आणावी, बिघडली घडी दुरुस्त करावी समाजांची. हे धर्माचं तत्व आहे. धर्म कशासाठी आहे? धर्माचे ते वर्म व्यवहारी करावे. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये धर्माचं वर्म आलं की धर्म मित्र बनवतो बाबाजी, वैरी नाही बनवत. धर्म प्रेम संपादन करायला शिकवते, द्वेषभाव करायला शिकवत. धर्माने माणूस माणसाशी दुरावला जात नाही, धर्माने माणूस माणसाशी जोडल्या जाते. हे धर्माचरण आहे. पण आज आपल्याला धर्माचरण कसं पाहायला मिळते? हिंदू धर्माचा उत्सव वेगळा, मुस्लिम धर्माचा उत्सव वेगळा, बौद्ध धर्माचा उत्सव वेगळा. दोन धर्माचे उत्सव राहिले तर तिकडे इकडे 20 पोलीस पाहिजे, तिकडे 20 पोलीस पाहिजे. हा धर्म की अधर्म बाबाजी? नाही. धर्माने एकमेकाचा भयमुक्त करायचं की भयग्रस्त करायचं होय? चिंतामुक्त करायचं की चिंताग्रस्त करायचं होय? धर्माने करायचं काय होय? धर्म शिकवी अवडंब, धर्म शिकवी व्यवहार न करीती अवडंबर. धर्मामध्ये अवडंबर येत असेल तर तो धर्म नव्हे, धर्माचरण नव्हे. धर्माचं आचरण करणं वाईट आहे का? तुम्ही ज्या धर्माचे असाल, हिंदू धर्माचे, मुस्लिम धर्म, सगळे धर्म आदरणीय आहे, पण त्या धर्माचं आचरण करायला पाहिजे ना. धर्माचं आचरण कोणतं करायचं आहे? कोणतं आचरण आहे धर्माचं? धर्म प्रेम शिकवते. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छाडिये, जबल घट में प्राण. दया हे धर्माचं मूल आहे. कोणताही धर्म घ्या, कोणत्याही धर्माचे असा, त्या निष्ठावंत धार्मिक माणसांनी आपल्या अंतःकरणामध्ये निर्दयतेचं वचन बोलू नये, निर्दयतेचा व्यवहार करू नये, निर्दयतेचे संबंध राखू नये. निर्दयता जीवनामध्ये आलीच नाही तो उपद्रव होईलच कसा? म्हणून इथं जपलं पाहिजे ना आपण. हे जपण्यासाठी धर्माचरण आहे. धर्माचरण काही समाजामध्ये विभागणी करण्यासाठी नाही, मतमतांतर तयार करण्यासाठी नाही आहे, द्वेष कलह पसरवण्यासाठी नाही आहे. संरक्षणासाठी धर्म आहे, भक्षणासाठी नाही. हा उचित विचारांचं आचरण संतांनी केलं. मग त्यांनी जे तुमच्या धर्माचं आचरण होतं, कामनायुक्त कर्म. ज्यांना धर्म समजला नाही, ज्यांना धर्मनिष्ठ जीवन जगायचं नाही, त्याचं कर्म कोणतं राहते? कामनायुक्त कर्म. लक्षात घ्या. पदप्रतिष्ठेसाठी, शेखी मिरवण्यासाठी, मानपान पदप्रतिष्ठा व्हावी, माझ्याकडे कारभार असावा, मला लोकांनी राजनेता मानावं, म्हणून जे कर्म करतात त्याचं नाव आहे अविद्याकृत कर्म. आणि धर्म न समजता तुम्ही धर्माधर्मामध्ये कलह, भांडणं, तणणं, जिरवाजिरवीनं उडवाउडी करत असाल जीवनात, तर तो अधर्म झाला बाबाजी. समाजामध्ये जीवन जगत असताना, राजकारणामध्ये समाजामध्ये जीवन जगा, राहा, करा, पण राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये जिरवाजिरवी नसावी आणि धर्मकारणामध्ये उडवाउडवी नसावी. आज दोन्ही प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळतात समाजामध्ये. धर्मामध्ये उडवाउडवी आहे. तो त्यानं राग बरोबर म्हणला नाही, चुकला होता. त्या रमागंध बरोबर वागलं, बाबाजीला म्हणता नाही आला. उडवाउडवी आहे. समरस्वा, सांभाळून घ्या, दोष पोटात घाला. आपले फाटके पांघरूनं बाहेरच्या खिळ्याला नका लटकवू, त्याचा नाव पागल आहे. फाटलेले पांघरूनं आपल्या घरात ठेवा, बरोबर जाऊ, लटकवू नका, बाहेर प्रदर्शन नका करू. एखादा जसा दोष दिसला, चूक दिसली, लोकांना दाखवू नका, लोकांमध्ये त्या दोषाची प्रसिद्धी करू नका. हा मानवी बनण्याचं एक साधन आहे. आपण माननीय बनू पाहतो. माननीय बनू पाहत असाल तर मानवीय बनता येणार नाही. मानवीयतेचे व्यवहार करण्यासाठी माननीयापासून दूर राहावं लागते. पदप्रतिष्ठेची हाव नसली पाहिजे. त्यासाठी त्यागपरायण बुद्धी पाहिजे, भोगपरायण नको. आपली जी बुद्धी आहे ती व्यवहार करताना भोगपरायण बुद्धी असेल तिथं आपण काहीच करू शकतो. लक्षात घ्या. म्हणून सगळ्या संतांनी सांगितलं की संत आचरती धर्म. वेळ कमी आहे नाही का? कानाला बरं वाटते.